श्री स्वामी समर्थ. 2026 हे नवीन वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे आणि या नवीन वर्षामध्ये येणारी पहिली संकष्टी चतुर्थी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी असणार आहे. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये जरी येत असली तरी सुद्धा जर संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी आली तर ती अंगारकी चतुर्थी असते. ज्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करायचे आहे, उपवास सुरू करायचे आहेत, तर त्यांनी या संकष्टीपासून ते सुरू करायचे असतात. हे व्रत सुरू करत असताना आपण संकल्प सुद्धा करू शकतो. जसं की आपण एक वर्षभर संकष्टी चतुर्थीचे व्रत करणार आहोत किंवा आपण कायमस्वरूपी हे व्रत करू शकतो. परंतु ज्यांना कोणाला संकष्टीचे उपवास सुरू करायचे आहेत तर त्यांच्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती अत्यंत खास असते, कारण या चतुर्थीपासूनच उपवास सुरू केले जातात. त्याचप्रमाणे मिठाची चतुर्थीचे जे व्रत आहे तर ते सुद्धा या दिवसापासून सुरू करता येते. पौष महिन्यामध्ये येणारी ही संकष्टी चतुर्थी असणार आहे. गणपती बाप्पांना आपण सुखकर्ता म्हणतो, म्हणजे ते आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येत असतात आणि दुःखहर्ता सुद्धा त्यांना संबोधले जाते. कारण आपल्या जीवनातील जी काही दुःखे आहेत, अडचणी आहेत, तर त्या गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतात. गणपती हे बुद्धी, बळ आणि विवेकाची देवता आहेत. अंगारकी चतुर्थीला श्री गणपती 4 मस्तक आणि 4 हातांच्या स्वरूपामध्ये असतात. त्यांचे हे रूप हे संकटमोचक मानले गेलेले आहे. त्यामुळे सर्व चतुर्थींपैकी अत्यंत खास अशी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी असते. या दिवशी आपण गणपती बाप्पांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि या वस्तू अर्पण करताना त्या वस्तू फक्त अर्पण करायच्या नाहीत, तर आपल्याला एका विशिष्ट आणि योग्य प्रकारे या वस्तू अर्पण करायच्या आहेत, ज्यामुळे आपली कोणतीही इच्छा असेल तर गणपती बाप्पांच्या कृपेने ती नक्कीच पूर्ण होईल. गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. जो व्यक्ती गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करतो त्या व्यक्तीच्या इच्छा गणपती बाप्पा 100% पूर्ण करत असतात. ज्यांना वर्षभर संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि उपवास करणे शक्य होत नाही, त्यांनी जर फक्त अंगारकी संकष्टीचे व्रत केले, उपवास केला, तरी सुद्धा वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होत असतात. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर शक्य असेल तर लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. परंतु या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू नये. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. आपल्याकडे फोटो असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची आपण विधिवत पूजा करू शकतो. आपल्या देवघरातील सर्व देवांची पूजा करण्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. एका सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती आपण ही पूजा करू शकतो किंवा देवघरामध्ये केली तरी सुद्धा चालेल. सर्वप्रथम आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर गणपतीची मूर्ती तामणामध्ये ठेवायची आहे आणि त्या मूर्तीला आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृत किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तो मंत्र म्हणत आपण हा अभिषेक करू शकतो. श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गणपते नमः, तर हा मंत्र म्हणत जरी आपण अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर गणपतीची मूर्ती कोरडी करायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण मूर्ती ठेवणार आहोत त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. मूर्तीला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर अक्षता अर्पण करायच्या आहेत. जास्वंदीचं फूल आणि दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत. यानंतर आपण सर्व इतर देवांची सुद्धा पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांची या दिवशी आवर्जून आपल्याला आरती करायची आहे. आणि नैवेद्यामध्ये आपण मोदकाचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो किंवा बुंदीच्या लाडूंचा सुद्धा नैवेद्य या दिवशी दाखवू शकतो. मोदक हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे आवर्जून आपल्याला मोदकाचा नैवेद्य हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना दाखवायचा असतो. आणि अंगारकी योग जो आहे तर तो क्वचित येणारा दुर्मिळ योग असतो. वर्षातून एकदा हा योग जुळून येत असतो. त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पांना आपल्याला काही खास वस्तू सुद्धा अर्पण करायच्या आहेत. या वस्तूंपैकी कोणकोणत्या वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो, त्यापैकी पहिली आहे ती म्हणजे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत त्या दुर्वा. 21 दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. दुर्वा घेताना त्या हिरव्या घ्यायच्या आहेत, सुकलेल्या घ्यायच्या नाहीत. दुर्वा ह्या त्रिदली असाव्यात. आणि दुर्वा अर्पण करताना आपल्याला काय करायचं आहे, एक दुर्वा हातामध्ये घ्यायची. त्यानंतर एकदा आपल्याला गणेश स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे किंवा आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. दोन्हीपैकी आपल्याला जे शक्य होईल तर ते म्हणायचं आहे, गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष. आणि ही दुर्वा गणपती बाप्पांच्या आपल्याला मस्तकावरती अर्पण करायची आहे. त्यानंतर दुसरी दुर्वा घ्यायची आहे आणि
त्यानंतर पुन्हा आपल्याला गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. म्हणजे आपल्याला जे म्हणायचं आहे तर ते एकच आपल्याला 21 दुर्वा अर्पण करताना म्हणायचं आहे. आणि त्यानंतर दुसरी दुर्वासुद्धा गणपती बाप्पांच्या मस्तकावरती अर्पण करायची आहे. किंवा आपण चरणावरती जरी दुर्वा अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील. आणि जेव्हा आपण चरणावरती दुर्वा अर्पण करतो त्यावेळेला दुर्वाचा जो देठ आहे तर तो बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत. तर अशा प्रकारे 21 दुर्वा अर्पण करताना 21 वेळेला आपल्याला गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणून ह्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा बाप्पांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे जर आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीला बाप्पांना 21 दुर्वा अर्पण केल्या किंवा आपण 21 दुर्वांचा हारसुद्धा अर्पण करू शकतो. यापेक्षा जास्त जर आपल्याला दुर्वा अर्पण करायचे असतील तर आपण 108 दुर्वासुद्धा बाप्पांना अर्पण करू शकतो. यामुळे बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या इच्छा पूर्ण होतात. त्यानंतर आपण या दिवशी गणपती बाप्पांना अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकतो. यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत. 11 किंवा 21 तांदूळ घ्यायचे आहेत आणि हळदी कुंकवाच्या साहाय्याने आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर ते रंगीत करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक तांदूळ घ्यायचा आहे. आपली इच्छा बाप्पांना सांगायची आहे आणि बाप्पांच्या चरणावरती आपल्याला हा तांदूळ अर्पण करायचा आहे. आणि तांदूळ अर्पण करताना इदम अक्षतम ओम गण गणपते नमः, इदम अक्षतम ओम गण गणपते नमः असे म्हणत आपल्याला हा तांदूळ अर्पण करायचा आहे. तर अशा प्रकारे 11 किंवा 21 तांदूळ हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. बाप्पांना जर आपण या दिवशी तांदूळ अर्पण केले तर यामुळे सुद्धा आपल्या कोणत्याही ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. बाप्पांना आपण जे तांदूळ अर्पण करतो तर यातील काही तांदूळ हे आपण एका लाल कागदामध्ये किंवा लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवू शकतो. यामुळे आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी होतात आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होते. तसेच आपल्या मुलांसाठी आपण गणपती बाप्पांना हिरवे मूग हे या दिवशी अर्पण करू शकतो. यासाठी आपल्याला 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे 21 हिरवे मूग जे आहेत तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. मंदिरामध्ये जाऊन किंवा घरीच आपण हा उपाय करू शकतो. आणि हे मूग आपण जेव्हा अर्पण करतो त्यावेळेला आपल्याला ओम गण गणपते नमः तर हा मंत्र म्हणत हे मूग गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. जर आपण हे मूग घरी अर्पण केले तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे मूग जे आहेत तर ते आमटीमध्ये किंवा भातामध्ये टाकायचे आहेत. हिरवे मूग हे बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि बुधाच्या प्रभावाने मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होत असते. त्यामुळे खास आपल्या मुलांसाठी आपण या दिवशी गणपती बाप्पांना 21 हिरवे मूग जे आहेत तर ते अर्पण करू शकतो. मूग घेताना आपल्याला ते अख्खे मूगच घ्यायचे आहेत. तसेच आपण 21 मोदक किंवा 21 गुळाचे खडे हे सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करून मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा तर हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्या आर्थिक समस्या असतील किंवा शारीरिक समस्या असतील, मानसिक समस्या असतील तर त्या नष्ट होत असतात. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा घराची प्रगती होत नाही तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांसमोर एक लाल कापड ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक हळकुंड ठेवायचं आहे आणि यासोबत आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि याची आपल्याला पोटली तयार करायची आहे आणि ही बांधलेली पोटली गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे. मंदिरामध्ये जाऊन आपण हा उपाय करू शकतो किंवा घरीच आपल्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ही पोटली ठेवली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे आणि आपल्याला 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. त्यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती गणपतीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर असे साधे सोपे उपाय आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केले तर निश्चितपणे गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या इच्छा पूर्ण होत असतात.